सुधारणा विधेयकावर चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या भाषणात कोल्हापूर जिल्ह्यातील वडनगे येथील महोदय मंदिराचा आणि बीड जिल्ह्यातील कंकलेश्वर मंदिराचा संदर्भ दिलाय। वडनगे येथील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फने दावा केला होता। बीडच्या कंकलेश्वरच्या 12 एकर जागेवरही वक्फने दावा सांगितला होता। वडनगेतील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर 89 मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षापासून वडनगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजात न्यायालयीन वाद सुरू आहे। एकूण 17 गुंठे जागेत मुस्लिम समाजाची मस्जिद आणि काही दुकानगाळे आहेत। दरम्यान वडनगे येथील गट नंबर 89 मधील या जागेसंदर्भात लोकसभेत चर्चा झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आलाय। महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली। मान्यवर, ये सब जब जो चल रहा है इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं, वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है, उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है। मुतवल्ली भी उनका होगा, वाकिफ भी उनका होगा, वक्फ भी उनका होगा। परंतु वक्फ की संपत्ति, इसका रख रखाव ठीक से हो रहा है नहीं। वक्फ का संचालन कानून के हिसाब से हो रहा है, निजी उपयोग के हिसाब से। सैकड़ों साल पहले किसी बादशाह ने दान किया, हमारी भाषा में कहो तो धर्मादा किया। अब इसकी संपत्ति को आप 12,000 रुपये में 5 सितारा होटल बनाने के लिए दे देते हो, ये उचित है क्या? या जागेचा संदर्भात असणारी केस किंवा काय असणारी तक्रारी त्या कोर्टात जरी असल्या तरी आज पाहायला गेलं तर महादेव मंदिर परिसराला इतका मोठा इतिहास मोठा असून सुद्धा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असताना वक्फ बोर्डाने या जागेवरती आपला हक्क सांगितला आणि ह्या वक्फ बोर्डाला विरोध म्हणून या वक्फ बोर्डाच्या चुकीच्या हक्कासाठी वडनेकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला आणि आज त्या दृष्टीनं केंद्र सरकारने सुद्धा याची दखल घेतली आणि संपूर्ण देशाला जाग आणली की वक्फ चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करते। अशा पद्धतीनं आमची भूमिका आम्ही मांडली। ग्रामपंचायतमध्ये याच्यामध्ये जी भूमिका आहे ती ग्रामपंचायतने जे न्यायालयामध्ये दावा केलेला होता की ग्रामपंचायत आम्ही मालक नाही आहोत, तर आम्ही याच्यामध्ये व्यवस्थापन करत आहोत, अशी ग्रामपंचायतची न्यायालयामध्ये भूमिका आहे। सरकार मालक आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण सरकारला ज्या वेळेला आम्ही लेखी स्वरूपात अहवाल मागवला तर त्याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सरकारने, की ही जी जागा आहे ही जागा पूर्णपणे खासगी मुस्लिम समाजाची आहे।